नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण लेक्चर घेणार आहोत ते कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर आहे। थोडासा हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे। कर्नाटक उच्च न्यायालयाने एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या एका तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे आणि त्याचं कारण सांगताना सांगितलंय ते म्हणजे बलात्कारानंतर झोपणं भारतीय महिलेच्या बाबतीत अशक्य आहे। तर नक्की हे सेंटेन्स का यूज करण्यात आले हे आपल्याला लेक्चर मध्ये बघायचंय। आणि बघा, तुम्ही इथे म्हणाल मॅम असे इश्यूज किंवा असा कोणताही निर्णय परीक्षेच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये, तर हे लेक्चर का घेतलं जातंय? बघा, परीक्षेसाठी कदाचित महत्त्वाचा नसेल हा टॉपिक, पण समाजामध्ये जर तुम्ही राहताय तर अशा प्रकारचे प्रत्येक इश्यूज किंवा प्रत्येक टॉपिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। स्वतःमध्ये तुमची पर्सनॅलिटी ग्रो करायला, तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजून घ्यायला या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं महत्त्वाचं आहे। आणि बघा, आपण डिस्कस करतोय अभ्यासासाठी इथे आपल्या प्लॅटफॉर्मवर, तेवढंच इम्पॉर्टंट नाहीये या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा डिस्कस करू शकता आणि डिस्कस करणं महत्त्वाचं आहे। बघा, डिस्कस केल्यामुळे बऱ्याचशा ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह होतात। ओके, आता मी यावर जास्त तुमचं लेक्चर घेणार नाहीये, पण तसं बघायला गेलं तर लेक्चर मी थोडंसं परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचं ठरेल। अगदी तुमचा पूर्ण टाइम वेस्ट जाणार नाही हे लेक्चर बघताना, त्याची पूर्ण काळजी घेतली आहे मी। पुढे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे बरेच पॉइंट्स मिळणारच आहेत। ओके, मग नक्की आपल्याला काय डिस्कस करायचं या लेक्चरमध्ये? एक म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय काय आहे तो थोडासा समजून घ्यायचा आहे। त्यानंतर या निर्णयाशी रिलेटेडच दोन आर्टिकल आहेत, सेक्शन 375 आणि सेक्शन 376। आपल्या IPC मधले हे दोन आर्टिकल्स आहेत, तर ते समजून घ्यायचेत। आणि शेवटी आपण भारतातले उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय यांचा थोडासा इतिहास समजून घेणार आहोत। ओके, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे पॉइंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत। आणि या लेक्चरची PDF बघा, तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा ऐकू शकता। आणि त्याचप्रमाणे महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्या राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन्स सध्या सुरू आहेत, तर नक्की तुम्ही याला ॲडमिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ॲडमिशन सुद्धा सुरू आहेत, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की याला ॲडमिशन घ्या। ओके, सो आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। एक आपण ऑब्झर्वेशन काय आहे या केसचं ते थोडंसं समजून घेऊया। कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, म्हणजे अटकपूर्व जो जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याचं कारण म्हणजे काय? ज्या महिलेने बलात्कार झालाय अशी केस केली होती ती 42 वर्षीय महिला होती आणि ही महिला या तरुणाची बॉस होती। ओके, म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता वर्कप्लेस हरासमेंटचा सुद्धा केस इथे होऊ शकतो, पण आधी आपण केस नीट समजून घेऊया। पण इथे अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचं कारण काय सांगण्यात आलेले कोर्टाकडून, की ती जी व्यक्ती होती किंवा जी महिला होती ती बलात्कार झाल्यानंतर झोपली। तिने कारण सांगितलं की मी थकली आणि त्यामुळे झोपली होती। तर तिथेच उच्च न्यायालय असं म्हणतंय की बलात्कारानंतर झोपणं भारतीय महिलेच्या बाबतीत अशक्यच आहे, भारतीय महिला अशा पद्धतीने व्यक्त होत नाही असं सांगत न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर केला। तर बघा, इथे उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत कृष्णा दीक्षित, त्यांनी असा हा निर्णय दिलेला आहे। कृष्णा दीक्षित असे म्हणालेत की बलात्कारानंतर झोपणं भारतीय महिलेच्या बाबतीत अशक्यच आहे। जर एखाद्या महिलेवर बलात्कार झालाय तर त्यानंतर अशा प्रकारे झोपणं इम्पॉसिबल आहे। ती व्यक्ती किंवा ती जी महिला आहे ती काही ना काहीतरी करेल, कोणाला तरी सांगेल किंवा त्या ठिकाणाहून निघून जाईल, असे पॉइंट्स त्यांनी मांडलेले आहेत। बघा, यावर आता मी जास्त माझे कोणतेच कमेंट पास करत नाहीये, कारण की टोटल जे आपल्याला बेस रिझन्स आहेत ते नक्की माहिती नाहीयेत, फक्त कोर्टाने दिलेला हा एक निर्णय माहिती आहे आणि याचे महत्त्वाचे रिझन सुद्धा कोर्टाने समोर आणलेले आहेत। पण बघायला गेलं तर आत्तापर्यंत आपल्याला या केसची फक्त एकच बाजू माहिती आहे। आणि हा जामीन मंजूर करण्यात आलाय त्यामध्ये सुद्धा कोर्टाने सांगितले की रात्री 11 वाजता ऑफिसमध्ये का गेलो याचं कारण सुद्धा महिलेला देता आलं नाहीये। इनफॅक्ट रात्री 11 वाजता ऑफिसमध्ये जाऊन तिकडे ड्रिंक सुद्धा करण्यात आलं। मग हे का करण्यात आलं आणि हे झाल्यानंतर सकाळ होईपर्यंत
ऑफिसमध्ये का थांबण्याची गरज होती? तर असे बरेचसे प्रश्न त्या महिलेला विचारण्यात आले आणि या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे कोर्टाला मिळाली नाहीत आणि मग हा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला. आणि बघा या ठिकाणी ना अजून एक महत्त्वाचा पॉइंट येतो. बऱ्याच वेळा जेव्हा वर्क प्लेसवर अशा गोष्टी घडतात तर त्यावेळेला लग्नाचं आमिष दाखवून सुद्धा अशा प्रकारचे संबंध ठेवले जातात. तर त्यासाठी ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी या अंडर सुद्धा ही केस लढली जाऊ शकते. पण तिथेच काय सांगितलंय कोर्टाने की ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी अंडर सुद्धा आरोप झाल्याचा इथे महिलेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण की जी आता आपण कारणं बघितली, रात्री 11 वाजता ऑफिसमध्ये जाणं, तिथे ड्रिंक करणं आणि सकाळपर्यंत थांबणं, तर या रिझन्समुळे, या सगळ्या घटनाक्रमामुळे या पद्धतीवर किंवा हे जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, रेपचे आरोप त्या व्यक्तीवर ठेवण्यात आलेले आहेत, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे असं कोर्टाने सांगितलंय. आता बघा इथे जेव्हा आपण म्हणतोय की ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी, याचा अर्थ नक्की काय आहे? तर बघा एखाद्या व्यक्तीला, आता इथे पुरुष असो किंवा महिला असो, तर एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवून त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणं म्हणजे सांगणं की लग्न करणं पण त्यानंतर लग्नाला पूर्णपणे नकार देणं, तर एक प्रकारे अशा गोष्टीमध्ये त्या घटनेला रेपच मानला जातो. हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि हे चंदीगडची एक केस होती. तर चंदीगडच्या केस नंतर अशा बऱ्याचशा केसेस आपल्याला भारतामध्ये आढळून आल्या. 2016 मध्ये ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरीच्या अंडर 10,068 एवढ्या केसेस होत आहेत आणि या केसेस बघा वाढतच जात आहेत. 2015 मध्ये या 7,655 अशा केसेस होत्या. तर बघा या केस अंतर्गत आरोप सिद्ध होऊ शकत नाही असं तर कोर्टाने सांगितलेलंच आहे. ओके, तर आपल्याला ही जी केस आहे ती पूर्णपणे समजलेली आहे. बघा इथे आपण असं म्हणू शकत नाही, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझं मी कोणतंच कमेंट इथे सांगू शकत नाही किंवा मत मांडू शकत नाही. एक्झॅक्टली काय सिच्युएशन असू शकते, यामध्ये अजून काही रिसर्च होऊ शकतं केसमध्ये. ते जर काही आलंच पुढे ते तर आपल्याला पुढे समजणारच आहे, न्यूजमध्ये येतच राहील. पण आता आपल्याला ना महत्त्वाचं समजायचं ते म्हणजे रेप कोणत्या अंडर किंवा कोणत्या सेक्शनच्या अंडर येतं. तर सेक्शन 375 मध्ये रेप कशाला म्हटलं जातं, तर त्याच्या बरेचसे असे पॉइंट्स किंवा फॅक्ट्स दिले आहेत की कोणकोणत्या गोष्टीला रेप म्हटलं जाऊ शकतो. तर एक त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेच आहे ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी. आपल्याला सगळे पॉइंट्स इथे बघायचे नाहीयेत, परीक्षेला विचारले जाणार नाही. पण त्यामध्येच सेक्शन 376 मध्ये पनिशमेंट फॉर रेप आहे, म्हणजे जर रेप केला असेल तर त्या व्यक्तीला काय पनिशमेंट आहे. तर सेक्शन 370 अंतर्गत कमीत कमी 7 वर्ष पनिशमेंट होते. आणि बघा ही जी शिक्षा आहे ती जन्मठेपेपर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि त्या व्यक्तीला फाईन सुद्धा भरावा लागतो. ओके, आणि त्याचप्रमाणे सेक्शन 378 मध्ये जर समजा ज्या व्यक्तीवर रेप झालेला आहे त्या व्यक्तीची जर डेथ झाली असेल तर तिथे पनिशमेंट येते मिनिमम 20 वर्ष इम्प्रिझनमेंट असतं, म्हणजे जेल होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत सुद्धा वाढवली जाऊ शकते. आणि इनफॅक्ट डेथची शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा सुद्धा इथे देण्यात येऊ शकते. तुम्ही निर्भया केस तुम्हाला माहितीच असेल, तर त्या केसमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती, राईट. तर बघा अशा काही केसेस असतात, त्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या रिझनसाठी किंवा कोणत्या आरोपासाठी कशा प्रकारे शिक्षा दिल्या जाऊ शकतात. ओके, आणि तुम्हाला तसंच मी इथे सांगितलंय ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी. तर यासाठी ना तुम्हाला एक एक्झॅक्ट नॉलेज येण्यासाठी एक मूवी सुद्धा आहे आपल्या बॉलिवूडचा, ते म्हणजे सेक्शन 375. यामध्ये नक्की रेप कशाला म्हणतात, रेप बद्दल एक तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये माहिती सुद्धा मिळेल. आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही आम्हाला मूवी काय बघायला सांगता, आमचा टाइम वेस्ट होईल. तर बघा कधी कधी प्रत्येक मूवी हा एंटरटेनमेंटसाठी बघायचा नसतो. काही मूवीज मधून आपल्याला बरीचशी माहिती, नॉलेज सुद्धा मिळतं. ओके, मग आता इथे आपण जे सगळे आर्टिकल्स आहेत ते समजून घेतलेले आहेत. आणि इनफॅक्ट बघा पनिशमेंटसाठी 376A B C D, तर D पर्यंत हे सेक्शन्स आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी शिक्षा दिलेल्या आहेत, जसं गँग रेप आहे किंवा इनफॅक्ट हजबंड रिलेटेड जे रेप असतं, ज्या केसेस येतात तर त्या रिलेटेड सुद्धा शिक्षा या सेक्शन्स मध्ये दिलेल्या आहेत. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा की कोणतं सेक्शन आपल्या IPCचं कोणतं सेक्शन हे रेप रिलेटेड आहे. ओके, आता आपण थोडंसं आपल्या
देशामधल्या हायकोर्ट्सची माहिती घेऊया. आता हा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आलाय की नाही, तर बघा कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थापना झालेली 1884 मध्ये. आपल्या भारतातल्या जुन्या हायकोर्ट्स पैकी एक आहे असं तुम्ही म्हणू शकता. याचं जे मुख्य न्यायालय आहे बेंगलोरमध्ये आहे आणि खंडपीठ याचं धारवाड आणि गुलबर्गा येथे आहे. हे थोडेसे पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि तसंच पूर्वी जेव्हा याची स्थापना झालेली 1884 ला, तेव्हा कर्नाटक उच्च न्यायालयाला म्हटलं जायचं हायकोर्ट ऑफ मैसूर. ओके. आणि याचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत अभय श्रीनिवास. आणि तसंच ना या हायकोर्टला अटारा कचेरी सुद्धा म्हटलं जातं. 8 माळ्यांची बिल्डिंग आहे ही, म्हणून त्याला म्हटलं जातं अटारा कचेरी. तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये जर आपण एक उच्च न्यायालयांचा इतिहास बघितला तर सर्वात सुरुवातीला कोणत्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली 1862 मध्ये, कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे हायकोर्ट. तर हे सर्वात जुने हायकोर्ट्स आहेत आपल्या देशामधले, राईट. आता मला फक्त इथे सांगा की 1862 ला आपले व्हॉइसरॉय कोण होते, त्याचप्रमाणे 1866 ला कोण होते. 1866 ला हे चौथं उच्च न्यायालय आहे, अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली. ओके. आणि त्याचप्रमाणे सर्वात नवीन जर उच्च न्यायालयांमध्ये तुम्ही बघितलात तर 2013 ला सर्वात नवीन उच्च न्यायालय आहे त्रिपुरा उच्च न्यायालय. आणि सेकंड न्यूएस्ट न्यायालय ते म्हणजे मेघालय उच्च न्यायालय. ओके. तर हे सगळे नॉर्थ ईस्टचे जे उच्च न्यायालय आहेत ना, ते ऑलमोस्ट न्यू उच्च न्यायालय आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि भारतामध्ये उच्च न्यायालयांची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते, तर भाग 6 मध्ये कलम 214 नुसार आपल्याकडे हायकोर्ट्सची स्थापना केली जाते. ओके. तर हे सगळे पॉइंट्स महत्वाचे आहेत. म्हणजेच बघा या लेक्चरमध्ये आपण थोडंसं सेल्फ अवेअर सुद्धा झालेलो आहोत आणि त्याचप्रमाणे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने सुद्धा काही पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता यावर तुमचं काय मत आहे जेव्हा हायकोर्टकडून अशा प्रकारचा निर्णय घेतला जातोय? पूर्ण माहिती अजूनही आपल्याकडे नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत काय आहे की यामध्ये कोणत्या सिच्युएशन्स असू शकतात जे हायकोर्टने अशा प्रकारचा निर्णय देण्यासाठी, तुम्हाला वाटतं का इथे घाई केलेली आहे? पूर्ण जी सिच्युएशन आहे ती समजून घेणं गरजेचं होतं का? तर हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि थोडंसं सॉफ्ट वर्ड्समध्येच सांगा, जास्त हार्श वर्ड्स यूज करू नका. आपण इथे प्रत्येक गोष्ट सॉफ्टलीच डिस्कस करायची आहे. ओके. मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. फक्त जाता जाता तुम्हाला एक सांगून जाईल, आपल्या ज्या टेस्ट आहेत विजन स्टडीवर नेहमी कंडक्ट होतात, त्यामध्ये विनिंग वेनसडे, इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित या 3 सब्जेक्ट्सच्या टेस्ट वेनसडेला होतात. तसंच डेली टेस्ट असतात करंट अफेअर्सवर आणि स्टनिंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या 3 सब्जेक्टच्या टेस्ट घेतल्या जातात. तुमच्या रिव्हिजनसाठी नक्की तुम्ही या टेस्ट कंडक्ट करू शकता. ओके. मग आता आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.